आरोपी मिलिंद शाह याला अटक केली आहे. 8 तास कुठे होता याचं उत्तर आता विरोधक सरकारकडनं मागतात. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? माझं म्हणणं स्पष्ट आहे. हिट अँड रन केसमध्ये पूर्ण दारूमध्ये तर्र असलेला मिलिंद शाह हा पळून जातो आणि 60 तासानंतर सापडतो. 60 तासानंतर सापडला म्हणजे पूर्ण पाणी घेऊन, पाणी पिऊन, टॉक्सिन्स काढून, रक्ताच्या सॅम्पल्स मधनं अल्कोहोल वाहून गेलं, ड्रग्सचे सॅम्पल्स वाहून गेले, सगळं चेकिंग बिकिंग केलं असेल, दर तासाला ब्लड सॅम्पल्स चेक केले गेले असतील आणि मग आता सगळं क्लिअर सापडलेलं आहे. आता जातो मला पोलीस स्टेशनला. तर काय करणार पोलीस? पोलीस काय करणार आता? पुण्यात जे झालं तेच या उरळीच्या पुण्यात झालं तो जागच्या जागी ताब्यात मिळाला. त्याच्यामुळे तुम्ही ब्लड सॅम्पल्स घेऊ शकलात, त्यामुळे तुमची चौकशी होऊ शकली. इथे सगळं वेल प्लॅन केलं गेलं. तिथे पण वाचवण्याचा प्रयत्न झाला, इथे पण नाही, इथे वाचवण्याचा प्रयत्न वगैरे काय नाही, इथे वाचवलाच. 60 तासानंतर ब्लड सॅम्पल मध्ये काहीही मिळणार नाही. एक गरीब लाडकी बहीण हाकनाक मारली गेली. हे अमानवी विकृत पद्धतीने मारली गेली. हाच जर तो थांबला असता तर ती पोरगी बाईही वाचली असती, तिचा संसारही वाचला असता, हाही वाचला असता. ज्या पद्धतीने त्याने फरफटत नेली त्या बाईला, त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर शब्दच छापत. खरं तर हाच तर महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस ऍक्सिडेंट झालं त्याच्यानंतर त्या महिलेला त्या गाडी खाली घेऊन 1.5 किलोमीटर संपूर्ण ती गाडी 1.5 किलोमीटर 6 किलोमीटर केस ती नाही आहे. केस म्हणजे एकतर 5 वाजता तो येतो कुठून, जातो कुठे, काय 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 नाही, काय नाहीच. दारूच्या नशेत तर्र असलेला माणूस 60 तासानंतर त्याच्या अंगात एक कण सुद्धा दारू सापडणार नाही, एक कण सुद्धा. मग काय करणार तुम्ही? काय आरोपपत्र ठेवणार? मुख्यमंत्रीचा मुलगा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार आहे, विरोधक राजनीती करतायत. कोण म्हणतं? जर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की अजित पवार आज सकाळी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जातात. त्याच्यानंतर एक नरेश अरोरा नावाचा जो ब्रँड बिल्डिंग कंपनीचे जे सीईओ आहेत ते त्याच्यासोबत दिसतात. त्यांची नेमणूक केली गेलेली आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला वाटायचं की ब्रँड बिल्डिंग केली. आम्हाला वाटायचं की अजित पवार हे ब्रँडच आहे आणि खरोखर ते ब्रँडच होते. फॉर हिज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटीज, फॉर हिज डिसिजन मेकिंग कपॅसिटी, हे सगळं त्यांचं ब्रँडच होतं. पण स्वतःच्या ब्रँडला स्वतःच्या हाताने काळं फासून घेतलं त्या माणसाने. त्यांनी शरद पवारांना ज्या पद्धतीने वागणूक दिली, ज्या पद्धतीचे शब्द वापरले, ज्या पद्धतीने शरद पवारांना अपमानित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, महाराष्ट्राच्या जनतेला कधीच आवडणार नाही, कधीच नाही. हे फक्त बारामतीपुरतं मर्यादित नाही आहे. आणि त्याच्यामुळे ब्रँड अजित पवार हा ब्रँड स्वतःच्या हाताने चोळामोळा करून फेकून दिला. आता नरेश अरोरा आला काय आणि गणेश अरोरा आला काय, असे काय ब्रँड बनत नाहीत. 200 कोटी रुपये खर्च केले जाणार पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी असं अजित पवारांकडे. हा बा, त्यांच्याकडे असतील एवढे 200 कोटी वगैरे, आपल्याला माहित नाही बा त्यांच्याकडे किती करोड आहेत. याला जोडून आहे की बारामतीत 14 तारखेला एक सभा घेणार आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी, आणि ऐतिहासिक पूर्ण सभा अशी पार पडणार असं म्हणतात आहे. त्यांचं सगळं ऐतिहासिक असतं. मैं जानना चाहेंगे मिलिंद शाह को अरेस्ट किया गया, आपको लगता है लीगली एविडेंस नहीं बिल्ड हो पाएगा इतने लेटर है? तो ऐसा है 60 घंटे के बाद खून में क्या मिलेगा? खून में दारू मिलेगी, खून में ड्रग्स मिलेगा. 60 घंटे में उसने किया क्या होगा? उसने हर 2 घंटे के बाद अपना खून निकाला होगा, टेस्टिंग को भेजा होगा, हर 2 घंटे के बाद खून निकाला होगा, टेस्टिंग को भेजा होगा. जब उसको टेस्टिंग लैब ने क्लियर बताया होगा कि तुम्हारे खून में कुछ भी नहीं दिख रहा है, पूरा खून साफ है, तो गया पुलिस स्टेशन, अब खून मेडिकल सैंपल लेंगे, ये करेंगे, वो करेंगे, कुछ नहीं मिलेगा. क्या करेगा? हिज रिपोर्ट्स विल बी ऑल क्लियर. क्या करेगी पुलिस? पार्क को सील किया गया जहाँ पे एलिजिडली उसने
दारू पिया, तो ये कैसा? ये क्या बार को सील करके क्या है? जो आदमी है जिसने ठोका है, आप बार वालों को क्यों तकलीफ देते हैं? बेहिसाब दारू पीने वाला ये लड़का औरत के मौत के लिए जिम्मेदार है, उसको कुछ कानूनन सजा दो ना। बार वाला बंद करके, बार वाले ने क्या जबरदस्ती उसके मुंह में डाली क्या दारू? सीटा गया दूर तक मिलता तो मैं वही बोला ना, ये यानी इंसानियत, धर्म कुछ नाम की चीज ही नहीं बची है। देखो ऐसा है कि उसने गलती की, एक्सीडेंट किया, रुक जाता वहीं पे तो वो औरत भी बच जाती, वो खुद भी बच जाता, एक छोटा सा केस होता है। मौत के इतना बड़ा कुछ नहीं होता ना। आप एक घर पूरा फोड़ दिया आपने उसका। मेहनत करने वाले लोग थे, मच्छी बेचने के लिए मच्छी ला रहे थे, जरा भी संवेदनशीलता नहीं बची अपने। हाई प्रोफाइल मामले में, हाँ, हमारा बाप है भाई, हम क्यों डरे किससे? हाई प्रोफाइल मामले में कानून में डबल स्टैंडर्ड देखा जा रहा है। देखो, डबल स्टैंडर्ड का सवाल नहीं। 60 घंटे के बाद जब आदमी मिलता है, पुलिस उसका कुछ भी बिगाड़ नहीं सकती। मर गई वो बेचारी औरत, अभी उसका कुछ नहीं होने वाला है। जिसने ये सब काम किया उसका कुछ नहीं होने वाला है। आगे जाके ये भी बोलेंगे कि ये ड्राइव कर ही नहीं रहा। ये तो कैसा है कि वहां जो गुनाह में हुआ वो जगह पे पकड़ा गया। ड्राइवर तो बहुत लोग हैं, 20 लाख लेंगे तो तुमको वो बोलेगा मैं ही ड्राइव कर रहा था, सजा भुगतने के लिए भी तैयार हो जाएगा। ठीक है, एविडेंस के बिना कुछ तुम उसको सजा भी नहीं दे सकते हो। सेटिंग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.